नमस्कार श्रोते हो, मी सोनाली ढपाले राऊत. चपराक प्रकाशित फेब्रुवारी 2024 या अंकातील संत साहित्याच्या अभ्यासिका डॉक्टर पूजा भावार्थ देखणे लिखित रामरक्षा एक जीवनमंत्र हा लेख वाचून दाखवत आहे. रामरक्षा एक जीवनमंत्र. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुपछंदः सीताशक्तिः श्रीमद हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. याचा अर्थ हा रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्र आहे. या स्तोत्राचे रचिते बुधकौशिक ऋषी आहेत. श्रीराम आणि सीता या स्तोत्राच्या देवता आहेत. या स्तोत्राचा छंद अनुष्टुप असून सीता याची शक्ती आहे, तर मारुतीराय हनुमंत याचे आधारस्तंभ किंवा कवच आहेत आणि श्रीरामचंद्रांच्या जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला आहे. रामरक्षेचा पहिलाच श्लोक या स्तोत्राची संपूर्ण माहिती देतो आणि या स्तोत्राचे उद्दिष्ट आणि स्तोत्राच्या पठणाने मिळवायचे साध्य देखील स्पष्ट करतो. हा जीवनमंत्र का आहे? कारण एक तर रामरक्षा हे कवच आहे ज्यामुळे माणसाला सुरक्षा मिळते, आणि दुसरे म्हणजे या स्तोत्रामुळे आपल्या जीवनात कळत न कळत अनेक सकारात्मक बदल होतात. ते कसे हे आपण पुढे पाहणार आहोत. असे म्हटले जाते की भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन हे स्तोत्र गाऊन दाखवले आणि मग जागे झाल्यावर ऋषींनी संपूर्ण स्तोत्र जसेच्या तसे उद्धृत केले. रामरक्षेत पहिल्या 3 श्लोकात रामाचे वर्णन आले आहे आणि 4थ्या श्लोकापासून आपल्या एका अवयवाचे नाव घेत कवचाला सुरुवात होते. मुळात मानवाला कवचाची गरज आहे का? मनुष्याच्या जर आपण प्राथमिक गरजा बघितल्या तर त्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या गरजा या शारीरिक गरजा असतात, जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा. अमेरिकेमध्ये अब्राहम मॅस्लो नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने नीड हायरार्की दिली, म्हणजे मानवी गरजांचा पदानुक्रम सिद्धांत दिला. यामध्ये एक पिरॅमिड दिला आहे ज्यामध्ये खालपासून वरपर्यंत माणसाच्या गरजांचा क्रम दिला आहे, आणि सिद्धांत असा आहे की जसजशा खालच्या गरजा पूर्ण होत जातात तसतसा मनुष्य वरच्या गरजा पूर्ण करण्याच्या मागे लागतो. यामध्ये पहिल्या गरजा या शारीरिक दिल्या आहेत, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. या शरीराला जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. एकदा या गरजा पूर्ण झाल्या की येतात त्या सुरक्षिततेच्या गरजा, सेफ्टी नीड्स. एकदा का मनुष्याला सुरक्षितता मिळाली की मग येतात त्या सामाजिक गरजा, सोशल नीड्स. यामध्ये प्रेम, आपुलकी, मैत्री, सहवास, कुटुंब इत्यादी येते. लव अँड बिलॉंगिंग. या गरजा पूर्ण झाल्या की माणसाला ओढ लागते ती एस्टीम नीड्सची, म्हणजे आदराची गरज. मला समाजात ओळखावे, माझी एक ओळख निर्माण व्हावी, कर्तृत्व, शक्ती, प्रतिष्ठा, स्वाभिमान ही गरज. आणि मग या सर्व गरजा पूर्ण झाल्यावर येते ती गरज म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन, म्हणजे स्वची ओळख, स्वची जाणीव. हे मॉडेल सर्वसामान्यांसाठी लागू पडते. उदाहरणार्थ, जोपर्यंत माणसाचे पोट भरत नाही तोपर्यंत त्याला सुरक्षिततेसाठी काही करावे याची जाणीव होत नाही. जोपर्यंत सुरक्षितता येत नाही तोपर्यंत आपण समाजाचा एक भाग आहोत, आपले कुटुंब असावे, आपल्यावर प्रेम करणारी माणसे असावीत याची जाणीव होत नाही. समाजात स्थान मिळाल्याशिवाय आपली समाजात काहीतरी ओळख निर्माण करावी, काहीतरी ठसा उमटावा असे वाटत नाही. आणि जेव्हा आपलं सगळं होतं, पैसा आहे, बंगला, फ्लॅट, गाडी, पद, प्रतिष्ठा सगळं आहे, मग आपल्याला स्वतःविषयी प्रश्न पडायला लागतात. तोपर्यंत आपण आधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पळत असतो. हेच जर आपण संतांचे बघितले तर त्यांना हा मॅस्लोचा पिरॅमिड काही लागू होत नाही. आपल्या बऱ्याचशा संतांची अवस्था बघा. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनमध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा बरं झालं माझं दिवाळं निघालं, बरं झालं दुष्काळ पडला, बरं झालं बायको खाष्ट निघाली, बरं झालं लोकांमध्ये दुर्दशा झाली. हे सगळं झालं
म्हणून मी तुझ्या वाटाला आलो. माऊलींची अवस्था आपल्याला माहिती आहे. मांडे करायचे तर भाजायला त्यांच्याकडे खापरं नव्हतं. संतांना मॅस्लो सिद्धांत लागू होत नाही, कारण संत हे विकारमुक्त निर्विकार अवस्थेला गेले असतात. संतांना त्यांचे मूळ स्वरूप कळलेले असते. ज्याला भीतीची बाधा आहे त्या आपल्या सर्वांना कवचाची गरज आहे. जोपर्यंत माणसाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत तो पुढे काहीच करू शकत नाही. जेव्हा तो स्वतःला सुरक्षित समजतो तेव्हा जीवनामध्ये पुढची वाटचाल करायला त्याला आत्मविश्वास वाटतो. जेव्हा आपण सुरक्षित नसतो तेव्हा कशाची ना कशाची भीती आपल्या मनाचा ठाव घेते. भीती ही मूलभूत 6 भावनांमधील एक आहे. भावना या कोणत्याही प्रसंगात आलेल्या आपल्या प्रतीक्षित क्रिया असतात. इनव्हॉलंटरी रिॲक्शन्स. गेल्या 20-30 वर्षांमध्ये भावनांवर, भावनिक बुद्धिमत्तेवर खूप संशोधन झालं. त्यामध्ये पाऊल एकमन नावाच्या एका शास्त्रज्ञाने खूप मोठा अभ्यास केला आणि संपूर्ण जगात कोणत्या भावना सगळीकडे सारख्या कॉमन आहेत हे शोधून काढलं. त्यामध्ये 6 मूलभूत भावना निघाल्या ज्या जगाच्या पटलावर सगळीकडे आहेत. त्या म्हणजे आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य आणि किळस. भरत मुनी यांनी नवरस संकल्पना मांडली ज्यामध्ये पण भयानक हा एक रस दिला आहे. त्यामुळे माणसाला भीती वाटणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. ती भावना आपण रोखू शकत नाही, पण कमी मात्र नक्की करू शकतो. जेव्हा मनात भीतीची भावना निर्माण होते तेव्हा आपण आपल्या मनाची स्वस्थता, स्थिरता हरवून बसतो. अनेक मानसिक व पर्यायाने शारीरिक रोगांचे कारण ही भीती असते. जेव्हा आपल्याला आपण एकटे आहोत असे वाटते तेव्हा ही भीती अधिकच बळावते. तर जेव्हा कोणीतरी आपल्या सोबत आहे असा विचार मनात येतो तेव्हा ही भीती लगेच कमी व्हायला लागते. सीमेवर आपले सैन्य आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज उभे आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला आपल्या घरात शांत झोप लागते. जेव्हा आपल्याला सुरक्षित वाटते तेव्हा आपली भीती कमी होते. आपण ज्यावेळी रामरक्षेचे नियमित पठण करतो तेव्हा राम आपले रक्षण करत आहे ही भावना दृढावते. आपला विश्वास दृढ होतो आणि आपल्याला सुरक्षित वाटते. श्री अमित उपासनी यांनी नुकतेच रामरक्षेच्या नित्यपठणाने पौगंडावस्थेतील मुलांच्या मनातील भीती कमी होते का या विषयावर संशोधन करून PhD मिळवली. त्यामध्ये त्यांनी 60 दिवस मुलांना रामरक्षेचे पाठ दिले. मुलांचे 0, 30, 60 आणि 90व्या दिवशी भीतीचे मूल्यांकन केले गेले आणि त्यामध्ये असे दिसून आले की रामरक्षेच्या पठणामुळे अभ्यास गटातील मुलांच्या भीतीच्या गुणांमध्ये लक्षणीय घट झाली. अनेक संशोधनांमध्ये स्तोत्र पठणामुळे आपल्या मानसिकतेत कसे सकारात्मक बदल घडून येतात हे सिद्ध झाले आहे. स्तोत्रांच्या पठणाने निश्चित असे बदल घडू शकतात, पण त्यासाठी या स्तोत्रांवर विश्वास ठेवून त्यांचे पठण केले पाहिजे. सायकोन्यूरोइम्युनॉलॉजी हा वर्तन, मज्जातंतू आणि अंतःस्रावी आणि रोगप्रतिकार प्रक्रियांमधील परस्पर संवादांचा अभ्यास आहे. यामध्ये सुरुवातीला अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले की माणसाच्या मानसिकतेचा त्याच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. नकारात्मक विचार करणारे, सतत ताणाखाली असणारे लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले जातात. त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. रामरक्षेमुळे आपल्याला मानसिक बळ मिळते आणि आपण सकारात्मक विचारांमध्ये राहतो. राम आपले रक्षण करण्यास समर्थ आहे हा विश्वासच आपल्याला मोठी ताकद देतो आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवतो. तेव्हा आपण विश्वास ठेवून श्रद्धायुक्त अंतःकरणाने, निष्ठेने रोज रामरक्षेचे पठण केलं तर रामरक्षेमध्ये म्हटल्याप्रमाणे जगच्चैत्रेकमंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयतस्य करस्तः सर्वसिद्धयः. आपले सर्व बाजूंनी रक्षण होऊन आपल्याला उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्याची सिद्धी प्राप्त होईल यात शंका नाही.